त्याच्यामध्ये प्रचंड राजकीय परिपक्वता वैभव नाईकांची समोर आलेली आहे। जो नेता 8-8 दिवस फिरतो, प्रचारामध्ये व्यस्त असतो, त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात। जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत, त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की शिंदे साहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही, पैसे वाटण्याची आवश्यकता नाही। कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत, कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे। कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करतात। आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नाईकांचं पॅनल हे 3 नंबरला जाणार आहे, म्हणून ह्या सगळ्या नैराश्यातनं केलेला आरोप आहे, याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं, काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलंय, पण विरोधात असताना देखील जी लोक आपल्याला मदत करतात त्याची कुठेतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठच्यातरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे। ही एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे। राजकारण हे होतच राहतं आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाहीत त्याचा कधीही राग एकनाथ शिंदे साहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजे त्या पद्धतीची मदत विकासाच्या कामातनं ही केलेली आहे। त्याच्यामुळे वैभव नाईकांनी थोडं मागचा विचार करून बोललं असतं तर बरं झालं असतं, पण त्या विचारांचा पण नाईलाज आहे। त्यांच्या युबीटीच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं क्रमप्राप्त आहे। पण आपण कोणावर टीका करतोय याचं थोडं भान असलं पाहिजे। ज्यानं आपल्याला मदत केली, जो आपल्या वाईट प्रसंगाच्या वेळी उभा राहिलाय, त्याच्याबद्दल नक्कीच आपल्या कुठेतरी मनामध्ये आदर असला पाहिजे, हे मला या पत्रकार परिषदेत सांगायचं आहे। आणि वैभव नाईकांनी जे आरोप केलेले आहेत ते धादांत खोटे आहेत। आमचा नेता म्हणजेच आमचे एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागतं, यासाठी कदाचित युबीटीच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे वैभव नाईकांनी असं वक्तव्य केलं असेल, पण वैभव नाईकांना हे बोलण्याचा अधिकार नाही। वैभव नाईकांनी पराभव स्वीकारल्यानंतर जे काय मालवणमध्ये संपर्क ठेवायचा होता, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।